आपण सगळे इथे होतात, आपल्या समोरच सगळं घडताना आपण बघितलं. 100 बॉडीगार्ड बाहेर जाताना बघितले, 100 महिला बॉडीगार्ड बाहेर जाताना बघितले. आणि तेव्हा आपल्या पोलिसांनी सांगितलं की आता काय आम्ही काम होऊ देणार नाही, आम्ही म्युन्सिपाल्टीची सविस्तर बोलू आणि कारवाई करू. आम्ही म्युन्सिपाल्टीला कागदपत्र विचारू. मला 11:30 वाजता तिथल्या गरीब लोकांचा फोन आला की साहेब काम परत सुरू झालं. मी कंट्रोल रूमला फोन केला. कंट्रोल रूमला फोन केल्यानंतर मी सांगितलं की मी जागेवर चाललोय. म्हणजे असं पोलिसांनी म्हणायला नको की तुम्ही न कळवता आले त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, आता आम्ही तुम्हालाच अटक करतोय. काय भरोसा नाही सध्या. मी पोचलो, एक अधिकारी उभा होता माझी वाट बघत. त्याला मी म्हटलं की बंदोबस्त कुठे लावलाय? तो म्हणाले बंदोबस्त पलीकडे लावलाय. म्हटलं पलीकडे का लावला? तिथे तो उजेड आहे आणि तिथे बिचारे सगळे गरीब लोक झोपलेत रस्त्यावरती. लहान पोरांना घेऊन त्यांची कपाटं बाहेर आहेत, त्यांचे पलंग बाहेर पडलेत आणि गरीब लोक सगळे रस्त्यावर झोपलेत. तुम्ही तिथे काय लावला बंदोबस्त? तो स्थित प्रज्ञासारखा असा काही बोलला नाही. मग त्याला म्हटलं हे कॉन्क्रीट कसं पडलं इथे? इथे कोण आलेलं? आमच्या समोर कोण नाही आलं साहेब. म्हटलं हा माझा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, याचा टायमिंग आहे 10:38 11:38 11:38 हे कॉन्क्रीट पडलेलं आहे. म्हटलं आणि ओल्लं कॉन्क्रीट आहे आणि 4 फूट खाली आहे. कारण का म्हटलं हा जो खांब आहे ना, 4 खांब लावलेले तिथे, हे खांब करून इथे पत्रा लावण्याचं काम होणार होतं. आमच्या पोरांनी जाऊन ते खांब हलवून त्यांना कॉन्क्रीट दाखवलं. हे बघा. मग आले साहेब, सगळे आले. तिथे 200 पोरं उभी होती. मी येणार म्हटल्यावरती 200 पोरं इथे तिथे तिथे इथे पोलिसांनी लपवली. तरी आम्हाला 2-4 लोक हातात भेटली, लफडं नको म्हणून त्यांना काय आम्ही मारले बिरले नाही, आम्ही तसेच त्यांना सोडून दिले. पण प्रकरण काय हे आम्हाला काय कळायला मार्ग नाही. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 2021 साली एक सर्क्युलर होतं, इथे नलिनाक्षण कुठे, हे 98 सालचं सर्क्युलर आहे. 98 सालचं सर्क्युलर प्रधान सचिव नलिनाक्षण यांनी काढलेलं सर्क्युलर आहे. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, ज्याचं परत 2021 मध्ये या सरकारने, म्हणजे माझ्या अंदाजाने 2021 म्हणजे जेव्हा आजचे मुख्यमंत्री तेव्हाचे अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर असतील, त्यांच्याच सैनी आदेश निघाले असेल, GR तर त्यांच्याच सैनी निघतो की 1 जून ते 30 सप्टेंबर अखेर, म्हणजे 30 सप्टेंबर अखेरपर्यंत कुठलंही अनधिकृत घर, निवासी घर, त्याचं निष्कासन करता येणार नाही. कमर्शियल नाही. एक गव्हर्नमेंटचं सर्क्युलर आहे. The state urban development has told all local bodies in the state, including BMC, not to demolish unauthorized structures, slums, encroachments on government, semi-government, private lands during monsoon from June 1 to September 30. हे टाइम्स ऑफ इंडियाची आलेली बातमी आहे. चैतन्य मार्पकवार ऑन July 1, 2021. इट इज ऑन साईट ऑल्सो. आणि हे तर आम्हाला लहानपणापासून माहिती आहे, कारण आम्ही झोपडपट्ट्यांमध्येच फिरत असतो, राहत असतो. आम्हाला माहिती होती ही सर्क्युलर आहे, मनवन खताला लागू आहे, सगळ्यांना लागू आहे. आता मला सांगा, हे ऍफिडेव्हिट देतात म्युन्सिपल कॉर्पोरेशन स्टेट ह्युमन राईट कमिशनला आणि सांगतात की आम्ही 6 तारखेला हे तोडणार आहोत. आता हे सगळं कमिशनरला माहिती असेल, कधी तोडणार, काय तोडणार.
हेच कमिशनर अंडर हे होते आपले प्रधान सचिव अर्बन डेव्हलपमेंट. मुंबई महानगरपालिका काय वेगळी महानगरपालिका आहे? हा प्लॉट काय वेगळा आहे? हा मंगळ ग्रहावरचा प्लॉट आहे का? मग तुम्ही ह्युमन राईट्स कमिशनला कसं काय लिहून दिलं की 6 तारखेला पाडणार आहे? तुम्ही या जमिनीत कोण राहतात, काय राहतात याची माहिती पुरवली का ह्युमन राईट्स कमिशनला? तुम्ही सर्वे केला का या झोपडपट्टीचा? ते कधीपासून राहत आहेत, त्यांचे पुरावे काय आहेत, याचा काही सर्वे आहे का म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे? त्यांनी काय पोलीस स्टेशनला सादर केलाय का? आणि प्रायव्हेट बिल्डरची माणसं कशी काय येऊन काम करतात? आम्ही तुम्हाला व्हिडिओज दाखवू की प्रायव्हेट बिल्डर्सची लोक येऊन लाठीचार्ज करतायत. काय चालवलंय मुंबईत? आम्ही काय पहिल्यांदा बघतो का झोपडपट्टी तोडताना? पण इतकी अमानुषपणाने. समोर पाऊस दिसतोय. आज काय काय तारीख आहे? आज 8 तारीख आहे. 8 तारीख. साधारण 7-8 जूनला मुंबईत पाऊस सुरू होतो. आपला लहानपणापासून ज्यांनी मुंबई बघितली तर सगळ्यांना माहिती आहे 7, 8, 9 या 3 दिवसात पाऊस पडतोच. आता यांनी जायचं कुठे? आणि मुख्यमंत्र्याच्या खात्याने हे केलेलं आहे अर्बन डेव्हलपमेंटने. हा जो नेक्सस आहे बिल्डर, म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि पोलीस, हा नेक्सस चेक झाला पाहिजे. हजारो कोटी रुपयाचा भूखंड आहे. हजारो कोटी रुपयाचा. मी डीएमसी ला फोन केला. बिरादर कुठे गेली राखी? मी बिरादर नावाच्या डीएमसीना फोन केला. ते म्हणतात मला काही माहितीच नाही. मग हा कुलकर्णी नावाचा उद्धट अधिकारी, ज्युनियर इंजिनियर काय सब इंजिनियर सब इंजिनियर, त्या सब इंजिनियरच्या जीवावरती एवढ्या झोपड्या साफ केल्या जातात. म्हणजे आम्हाला आमदारांना काय कळत नाही, आम्ही वेडेबिडे आहोत असं वाटतं की काय या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांना? म्युन्सिपल कॉर्पोरेट कमिशनरच्या सही शिवाय इतकं मोठं काम केलं जाईल का? कुठलीही कागदपत्र हातात नसताना पोलिसांनी कसं काय इथे आले पोलीस? तपासले का बाबा हे कधीपासून राहतात? तुमच्याकडे पुरावे काय आहेत? तुम्ही पत्रकारांनी इथे कोणाला विचारा हा प्लॉट कोणाच्या ताब्यात होता, इथे कोणाची पोरं बसायची. ह्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे. ती जमीन अजय मोहन नावाच्या एका माणसाची होती. ती नंतर कशी ट्रान्सफर झाली, काय ट्रान्सफर झाली याच्या संबंधात मला काहीही बोलायचं नाहीये. त्याचे फेरफार तपासा, तुम्हाला ह्याच्यातलं सगळं समजेल. इथे कोणाची पोरं बसायची, हा प्लॉट कोणाच्या ताब्यात होता, इतक्या वर्ष का नाही पोलीस साफ झाला प्लॉट? तेव्हा तर रिअल इस्टेट बूमवर होती, तेव्हा का नाही झाला साफ प्लॉट? तेव्हा प्लॉटमध्ये प्रवेश का करू शकत नव्हती कोणी? मालक का नव्हता प्रवेश करत? विकत घेतलेला प्लॉट आहे ना. मग साफ बीफ करून तिथे आपलं बाउंड्री मारून बसायला पाहिजे होतं ना. सरकारी तर सरकारी, सरकारला हँडओव्हर करायला पाहिजे होतं. एका माणसाची होती, ती नंतर कशी ट्रान्सफर झाली, काय ट्रान्सफर झाली याच्या संबंधात मला काहीही बोलायचं नाहीये. त्याचे फेरफार तपासा, तुम्हाला ह्याच्यातलं सगळं समजेल. इथे कोणाची पोरं बसायची, हा प्लॉट कोणाच्या ताब्यात होता, इतक्या वर्ष का नाही पोलीस साफ झाला प्लॉट? तेव्हा तर रिअल इस्टेट बूमवर होती, तेव्हा का नाही झाला साफ प्लॉट? तेव्हा प्लॉटमध्ये प्रवेश का करू शकत नव्हती कोणी? मालक का नव्हता प्रवेश करत? विकत घेतलेला प्लॉट आहे ना. मग साफ बीफ करून तिथे आपलं बाउंड्री मारून बसायला पाहिजे होतं ना. सरकारी तर सरकारी, सरकारला हँडओव्हर करायला पाहिजे होता. रिझर्वेशन असेल तर रिझर्वेशन हँडओव्हर करायला पाहिजे होतं. का नाहीत गेला तिथे? कारण का अख्ख्या पवई पोलीस स्टेशनच्या एरियात माहिती आहे तिथे कोणाची पोरं बसली. मला कोणाचंही नाव नाही घ्यायचं. तेव्हा का नाही डेअरिंग झाली पोलिसांची आतमध्ये जाऊन त्यांना उचलून आणायची? काल 200 बॉडीगार्ड फिरत होते, का नाही पोलिसांनी एकाला अटक केली?
बाउन्सर असे मस्त अंडी खाऊन बॉडी बनवलेले. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती कोणी निर्माण केली? पोलिसांनी. आतमध्ये जाऊन तिथल्या बायकांना, पुरुषांना बॉडीगार्ड लोकांनी मारले, पोलिसांनी नाही. पोलिसांना वर दगडफेक केली, त्याबद्दल मी जाहीरपणाने त्या रहिवाशांच्या वतीने माफी पण मागितली. तुम्ही समोर होतात जेव्हा मी माफी मागितली. मग काल रात्री तुम्ही याच्यात बांधकाम का सुरू करायला दिलं? आणि तुम्हाला कोणी दिला अधिकार? सरकारी नियम, हे GR, या GRच्या विरोधात जाण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? कोण आहे तो माणूस एवढा मोठा की जो सरकारपेक्षा, म्हणजे ते डायलॉग आहे ना, मैं खडा तो सरकार से बडा. हा कोण आहे मैं खडा तो सरकार से बडा? तो शोधला पाहिजे ना. मैं खडा तो सरकार से बडा, ये मैं कोण आहे? कमीत कमी 5-1 हजार कोटी रुपयाचा प्लॉट आहे, 12-17 एकरचा प्लॉट आहे. एवढ्या वर्ष झोपला होता का मालक? आणि माझा काही संबंध नाही, माझा वॉर्ड नाही, मी लोकांना ओळखतही नाही, मला काही इथे नगरसेवकही नाही माझा. पण मुंबईतल्या मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं काम डोळ्यासमोर चालू आहे, ते आम्ही काय बघू शकत नाही. आमची स्पष्ट भूमिका आहे, अगदी स्पष्ट. 90% समाज हा दलित आहे तिथे. मातंग आहेत, बौद्ध आहेत, चर्मकार आहेत. मग ते त्यांचं आयुष्यच नाही का? आता पाऊस आला, त्याने जायचं कुठे? काय मानवी संवेदना, माणुसकी काय आहे की नाही आहे? काल मी जेव्हा फिरत होतो रात्री, बिचारी लहान पोरं ती मच्छर चावत होती, अशी हाताला मारत होती. 2 पोरं, तो व्हिडिओ पण आहे आमच्याकडे, 2 पोरं बिचारी असे, ते टेम्पो असतात ना, त्या टेम्पोच्या खाली जाऊन झोपली होती. गरीबाची काही किंमतच ना राहिली हो. मस्तवाल झालेले अधिकारी, कोण तो कुलकर्णी, काय त्याचे अधिकार? तो येऊन पोलिसांना सांगतो तोडा. DMC कानावर हात ठेवतो, मला काय माहित नाही. आणि त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाची इन्क्वायरी झाली पाहिजे. याच्यातले जे महत्वाचे अधिकारी आहेत ते सस्पेंड झाले पाहिजेत. पोलिसांवरही डिसिप्लिनरी ऍक्शन झाली पाहिजे. उद्या पोलीस 2 गुंड प्रोटेक्शन मागायला येतील तर त्यांना पण प्रोटेक्शन देऊन टाकेल. आणि दुसरी गोष्ट, हे ह्युमन राईट्स कमिशनच्या कार्यक्षेत्रात येतं की नाही याची स्पष्टता महाराष्ट्र सरकारने करावी. ह्युमन राईट्स कमिशन हे कशातही जाऊन हात घालून निर्णय देऊ शकत नाहीत. त्याला काही लिमिटेशन्स आहेत. ह्युमन राईट्स कमिशननी पुरावे का नाही मागितले? हे एवढे डिगभर पुरावे आहेत, हे एवढे. आणि ह्युमन राईट्स कमिशनला म्हणजे कार्यक्षेत्र आहे का हे आम्हाला समजलं पाहिजे ना. कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन तुम्ही निर्णय देतात. तुम्ही गरिबांची बाजू, ह्युमन राईट्स कमिशन, मानवी हक्क आयोग, यांच्या हक्कांचं काय करणार आहे कमिशन? का ह्यांचे अख्ख्या असेच उडवून टाकायचे पण बिल्डरचे हक्क मान्य करायचे? आता म्हणतात तो रिझर्वेशनचा प्लॉट आहे. रिझर्वेशनचा प्लॉट आहे, आम्हाला माहिती आहे रिझर्वेशनचा प्लॉट आहे. नवीन पॉलिसीनुसार रिझर्वेशनच्या प्लॉटमध्ये तुम्ही जेव्हा रिझर्वेशन बांधून देता तेव्हा तुम्हाला AR पॉलिसीनुसार अकोमोडेशन रिझर्वेशन म्हणतात, तुम्हाला TDRचा फायदा मिळतो आणि 50% किंवा 40% तुम्हाला बांधायला मिळतं. आता 12 एकरच्या प्लॉटमध्ये 6 एकर बांधून दिले आणि 6 एकर वरती अशा बिल्डिंगी उभ्या राहिल्या. कोणाचा फायदा आहे? अरे म्हणजे अगदीच येड्यात काढू नका ना आम्हाला. विधानसभा अध्यक्षांनी मीटिंग घेतली. विधानसभा अध्यक्षांनी या झोपडपट्टीच्या समितीला बोलवलं का बैठकीला या म्हणून? म्हणजे आपणच बसायचं, आपणच निर्णय घ्यायचा आणि वाचून टाकायचं.
इथल्या समितीला बोलवलं असतं, तुम्ही कधीपासून राहता, काय राहता? अरे तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष आहात, 288 आमदारांचे बाप आहात तुम्ही. हे बापानी कमीत कमी बिचाऱ्या नागरिकांची तरी तमा बाळगावी. आता हे एवढे पुरावे आहेत, हे किती आहेत साधारण? आमचं म्हणणं हे आहे की 1000 पुरावे, जेवढे पुरावे असतील प्रत्येक नागरिकाला बोलवा. कुठल्याही हे तोडताना हिअरिंग घेरावे लागतात, त्यांचे हक्क आणि अधिकार तपासावे लागतात. हक्क नसतील तर तसे लेखी द्यावे लागतात, सूचना द्यावी लागते. तुम्ही कधी ही प्रक्रिया पार पाडली आहे का? त्याचे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे प्रक्रिया केल्याचे? जर भारतीय म्हणजे महाराष्ट्र कायद्यानुसार आपण जर 2015 पर्यंतच्या की 2010 पर्यंतच्या झोपड्या प्रोटेक्ट केल्या आहेत, 13 पर्यंतच्या, तर मग कशा तोडल्या या? आम्ही साहेब सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे 2013 ची, जोचा म्हणजे 12 वर्ष अधिक राहतोय ना त्याचा ताबा होऊन जातो, त्याचा ताबा तो मालक होता. सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहे. असं इतकं अन्याय करायचा? मी काही अधिकाऱ्यांची नावं घेणार होतो, पण ते माझे मित्र आहेत त्यामुळे काही नावं घेत नाहीत, जाहीरपणाने सांगतो. पण असं करू नका हो. महाराष्ट्र काय मेलेल्यांचा देश नाही आहे. कोणाला बाहेर काढले तुम्ही? कोण काय धनदांड काय? याच्यात मेलं कोण? सगळे मागासवर्गीय आहेत. त्यांचा कोण बापच नाही का? इतकंही बेकायदेशीर वागू नका. हे कायद्याचं राज्य आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालणारं राज्य आहे. आम्ही हे सहन करणार नाही. आता परत जर कोणी आलं आणि जर लोकांनी उठाव केला आणि कायदा आणि सुव्यवस्था जर निर्माण झाली, त्याला जबाबदार म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि पोलीस असतील, आणि त्यांचं नेतृत्व मी स्वतः करीन. हे जाहीररित्या सांगतोय. काय अटक करायची असेल मला अटक करा. गोरगरिबांची लढाई रस्त्यावर उतरून लढण्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. तेव्हा महानगरपालिकेने याच्यात स्पष्टता करावी, पोलिसांनी त्यांच्याकडनं कागदपत्र मागून घ्यावी, त्याची शहानिशा करावी. त्या जागेचा मालक कोण, कधी झाला, अजय मोहन कुठे आहे याचीही माहिती पोलिसांनी करावी. हा कसा मोठा फ्रॉड आहे याचीही माहिती घ्यावी. इथे कोण बसायचं याचंही पोलिसांकडे गुप्त रेकॉर्ड असेल त्याचीही चौकशी करावी. आणि आता यांची पर्यायी व्यवस्था काय करणार हे महानगरपालिकेने सांगा. 800 लोक काय 700 लोक असतील ते रस्त्यावर राहू शकत नाहीत. इट्स इनह्युमन. हे माणुसकीला धरून नाही. कुठल्याही सरकारकडनं, सरकार मायबाप का म्हणतो आपण, तर सरकार हे छप्पर देणारं असतं, छप्पर फाडणारं किंवा उडवणारं नसतं. आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की आपण गरिबी बघितलेले मुख्यमंत्री आहात. आज अनेक गरिबांची घरं तोडली गेली आहेत. आपल्या व्यस्त समयात मी तुम्हाला हे सांगू शकत नाही की तुम्ही या इथे, पण कमीत कमी ह्या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून याच्यावर स्थगिती आदेश देऊन या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीररित्या चौकशी करावी. हे जे नेक्सस आहे ऑफिसर्स, बिल्डर्स आणि पोलीस, हे तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाऊल टाकावं अशी मी मागणी आज महाराष्ट्र सरकारकडे करतो. सर, या घटनेला 48 तासाहून अधिक वेळ झाला तरी सुद्धा महानगरपालिकेकडून काही स्पष्टीकरण नाही. काय करणार? अनेक प्रश्न विचारले त्यांच्या राहण्यापासून खाण्यापासून बाकीच्या गोष्टी, परंतु काही उत्तर नाही आलेलं महापालिकेकडे. मुजोर झालेत, मुजोर. तिथे पाणी आणि जेवण कोणीतरी वाटत होतं, तो आलंय का माणसं इथे?
ते जैन समाज होता. जैन तर समाज त्यांना लाठ्या मारून हाकलून लावलं. म्हणजे मी साधं महाराष्ट्राच्या ह्याच्यावर विचारतो, आज सकाळी हागायला कुठे गेले असतील हे? सकाळी मुतायला कुठे गेले असतील? कमीत कमी 400-500 बायका आहेत ना. महाराष्ट्र एवढा संवेदनशील झाला की महिलांच्या शौचालयाची सोय पण आपण बघत नाही. आणि ह्याच्याबद्दल त्यांना वाईट वाटत नसेल किंवा अजून कोणाला वाईट वाटत नसेल, मला वाईट वाटतं. हे सगळ्या परिस्थितीत नाही आम्ही इथपर्यंत आलो. हे बरोबर नाही. याच्यावरती सरकारने ऍक्शन घ्यावी. हे तर आम्हाला मोर्चे आंदोलन करून हायवे बंद देन आम्ही काय ना काय करत राहणार. परवा घडलेला प्रकार म्हणजे दगडफेक असेल किंवा स्थानिक लोकांना मारहाण असेल, तो जाणीवपूर्वक घडून आणलेला प्रकार आहे असं कुठेतरी तो आमच्याकडे एक व्हिडिओ आहे. एक असा फडकं लावून एक प्रायव्हेट माणूस पोलिसांची काठी घेऊन उभा आहे. मी तिथल्या महिलांची चर्चा केली तर त्या महिलांनी सांगितलं मला आम्हाला बॉडीगार्डनी फाईट बीट मारल्या. अरे त्यांच्यावर 354 नको घ्यायला. आणि सगळ्या दलित महिला आहेत. अॅट्रॉसिटीची केस दाखल करायला पाहिजे होती. महिलांच्या अंगावरती एखादा प्रायव्हेट बॉडीगार्ड हात टाकतो, हे कुठल्या महाराष्ट्राच्या कुठल्या कायद्यात बसणार आहे? आणि त्या पण बिचाऱ्या सगळ्या नौबद्ध आहेत, मातंग आहेत, शर्मकार आहेत. आणि वाईट कुठल्या गोष्टीचं वाटतं? ते दररोज कुठेतरी इथे भांडी घासत असतील. महिन्यात घरकाम बिचाऱ्यांना महिन्याचं काय मिळत असेल ते हातावर येत असेल, तेच पोटात जातं ना. इथे काय कोणी मर्सिडीज आणि ह्याच्यावाले झोपडपट्टी धारक नाहीत ना, ते वरळीमध्ये आहेत तसे. याचं नावच भीमनगर आहे. बाहेर तिथे हे आहे, बुद्ध विहार आहे. अतिशय सुंदर मूर्ती आहे तिथे. मी काल जाता येता 4 वेळा बघितली. परिसर पण स्वच्छ आहे. लोक चांगली आहेत, त्यांना बिघडवण्याचं काम करत जाऊ नका. लहान पोरांच्या मनावर काय परिणाम होत असेल, त्यांच्या समोर त्यांचं घर तुटतंय. गुंड कशातनं जन्म घेतात? याच्यातनं तर जन्म घेतात. त्या आई वडिलांचे वाहणारे अश्रू बघून तो पोराच्या मनात काय आलं असेल? इतके असंवेदनशील आणि इतके माणुसकी नसलेलं जर प्रशासन असेल तर महाराष्ट्राचे दिवस वाईट आहेत. काल रात्री नक्की त्या ठिकाणी काय घडत होतं, त्या ठिकाणी अजूनही हा कायदेशीर केस असताना कशा प्रकारे बांधकाम माहिती होतं. असं आहे की तिथे एक RMCची गाडी उभी होती. तिथे मजूर काम करत होते. आजूबाजूला 100 पोरं उभी होती. ते सगळं व्हिडिओ शूटिंग आहे आमच्या. पोलिसांनी सरळ सांगितलं आम्ही बघितलीच नाही हो गाडी. ती गाडी होती ती आम्हाला माहित नाही. अरे वा, आमच्याकडे व्हिडिओ आहे. पण जाणीवपूर्वक म्युन्सिपाल्टीनी पोलिसांना तसं काही कायदेशीर बाजू कळत नाही. त्यांना SRA चे नियम काय आहेत, हे 2001चं सर्क्युलर काय आहे हे बिचाऱ्यांना म्हणजे 1 जून पासून बांधकाम पाडू नये ते सर्क्युलर काय, त्यांना काय माहित असण्याचं कारण नाही. त्याचं हे नाही. पण म्युनिसिपल कॉर्पोरेशन मधल्या अधिकाऱ्यांना माहित नाही हे मला मान्यच नाही. आणि कोण हा कुलकर्णी? त्याची बदली झालेली असताना त्याला स्पेशल म्हणजे काय तो उपायुक्तांचं स्पेशल परवानगी प्रतिनियुक्ती म्हणजे ह्या कामासाठी त्याला इथे आणला होता. कोणी आणलं? दिलीप मामा. मला काही कोणाचं नाव नाही घ्यायचं, मला पॉलिटिकल करायचा नाही विषय. आणि चांगलं दिसतं काय? नाव निघालंच आहे तर असा देखील आरोप होतोय की एक पत्र व्हायरल होत आहे ज्यामध्ये नितीनजी यांचं ते पत्र आहे राहुल नार्वेकरांना की तो प्लॉट खाली करण्यासाठी त्यांनी पत्र दिलं होतं. मला माहिती ते पत्र मी DMC ला पण दिलं होतं आणि यांना पण दिलं होतं. तुम्ही बघितलं असेल पोवई प्लाझाच्या बाजूला जिथं PWDचं गेस्ट हाऊस आहे राखीव, तिथं हा कब्जा केलेला आहे. तो कब्जा राखीव काढावा यासाठी मी मुख्यमंत्री असो आमच्या सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळी पत्र दिलं होतं, DMCना दिलं होतं, सगळ्यांना पत्र दिलं होतं आणि अजूनही तो कब्जा तसाच आहे. ठीक आहे.
तर ते पत्र हा प्लॉट वेगळा आहे तो तोच प्लॉट आहे, त्याच प्लॉटवरती ते काल आपण जे बाउन्सर बसले होते ना ते तिकडे लपले होते, ते बाउन्सर लपले होते, त्या बाउन्सरचं लपलेला आहे तो पीडब्ल्यूडीचा प्लॉट आहे, जिथं पाण्याचं भूमाफिया आता पाणी सगळीकडे वाटप केलं जातं. ठीक आहे, हे 2-3 वर्षाला मी याच्याबद्दल पाठपुरावा करतोय. ठीक आहे, मी तर राहायला असल्यामुळे पारसाईडमध्ये मी स्वतः त्यामध्ये पाठपुरावा करतोय. डीएमसीना पण पत्र दिलेलं आहे आणि अध्यक्षांनी बैठक लावल्यानंतर त्याला रिप्लाय दिलेलं आहे, ते पत्र अगोदर नाही दिलेलं आहे. ये हे बघ, हा काय आमचा पॉलिटिकल एजेंडा नाही आहे. लेट्स बी व्हेरी क्लिअर ऑन इट. आम्ही पक्षप्रतिनिधी म्हणून इथे आलो नाही. पण महाराष्ट्रात जिथे जिथे शोषितांवर अन्याय होईल, सरळ सांगितलं, आम्ही बघितलीच नाही हो गाडी. ती गाडी होती ती आम्हाला माहित नाही. अरे वा, आमच्याकडे व्हिडिओ आहे. पण जाणीवपूर्वक म्युन्सिपाल्टीनी पोलिसांना तसं काही कायदेशीर बाजू कळत नाही. त्यांना एसआरएचे नियम काय आहेत, हे 2001चं सर्क्युलर काय आहे, हे बिचाऱ्यांना म्हणजे 1 जूनपासून बांधकाम पाडू नये ते सर्क्युलर काय, त्यांना काय माहीत असण्याचं कारण नाही, त्याचं हे नाही. पण म्युनिसिपल कॉर्पोरेशन मधल्या अधिकाऱ्यांना माहीत नाही, हे मला मान्यच नाही. आणि कोण ह्या कुलकर्णी, त्याची बदली झालेली असताना त्याला स्पेशल म्हणजे काय तो उपायुक्तांचं स्पेशल परवानगी प्रतिनियुक्ती म्हणजे ह्या कामासाठी त्याला इथे आणला होता. कोणी आणलं? दिलीप मामा. मला काही कोणाचं नाव नाही घेतं, मला पॉलिटिकल करायचा नाही विषय. आणि चांगलं दिसतं काय? नाव निघालंच आहे, तर असा देखील आरोप होतोय की एक पत्र व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नितीनजी यांचं जे पत्र आहे राहुल नार्वेकरांना की तो प्लॉट खाली करण्यासाठी त्यांनी पत्र दिलं होतं. ते पत्र मी डीएमसीला पण दिलं होतं आणि यांना पण दिलं होतं. तुम्ही बघितलं असेल, पवई प्लाझाच्या बाजूला जिथं पीडब्ल्यूडीचं गेस्ट हाऊस आहे राखीव, तिथं हा कब्जा केलेला आहे. तो कब्जा राखीव काढावा यासाठी मी मुख्यमंत्री असो, आमच्या सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळी पत्र दिलं होतं, डीएमसीना दिलं होतं, सगळ्यांना पत्र दिलं होतं आणि अजूनही तो कब्जा तसाच आहे. ठीक आहे, तर ते पत्र हा प्लॉट वेगळा आहे तोच प्लॉट आहे, त्याच प्लॉटवरती ते काल आपण जे बाउन्सर बसले होते ना ते तिकडे लपले होते, ते बाउन्सर लपले होते, त्या बाउन्सरचं लपलेला आहे तो पीडब्ल्यूडीचा प्लॉट आहे, जिथं पाण्याचं भूमाफिया आता पाणी सगळीकडे वाटप केलं जातं. ठीक आहे, हे 2-3 वर्षाला मी याच्याबद्दल पाठपुरावा करतोय. ठीक आहे, मी तर राहायला असल्यामुळे पारसाईडमध्ये मी स्वतः त्यामध्ये पाठपुरावा करतोय. डीएमसीना पण पत्र दिलेलं आहे आणि अध्यक्षांनी बैठक लावल्यानंतर त्याला रिप्लाय दिलेलं आहे, ते पत्र अगोदर नाही दिलेलं आहे. ये बघ, हा काय आमचा पॉलिटिकल एजेंडा नाही आहे. लेट्स बी व्हेरी क्लिअर ऑन इट. आम्ही पक्षप्रतिनिधी म्हणून इथे आलो नाही. पण महाराष्ट्रात जिथे जिथे शोषितांवर अन्याय होईल, गरिबांवर अन्याय होईल, समाज कुठलाही असो, आम्ही त्याच्या मदतीला जाऊन जाणार. खरं तर माझा काहीच इंटरेस्ट नाही या एरियामध्ये. मी पहिल्यांदा बघितलं हे सगळं. फक्त जाता येता विमानतळावर जाण्याचा रस्ता आहे, त्यामुळे मग आम्हाला नेहमी हा दिसायचा. आणि तेव्हा म्हणायचं, हे डेव्हलप होतं, हे काय नाही होत, हे काय नाही होत. मग तेव्हा ज्या स्टोऱ्या यायच्या, त्या स्टोऱ्या आजच्या नाही, ते 20 वर्षापासून ज्या स्टोऱ्या आहेत. मग मालक तेव्हा का आतमध्ये गेला नाही? आजच कशी काय सगळ्यांना आठवण आली? कुठे सेटलमेंट झालं? थायलंडला झालं, हाँगकाँगला झालं का इंग्लंडला झालं?
कुठे आहे अजय मोहन? गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. हे अतिक्रमण काढायच्या अगोदर इथल्या काही अधिकाऱ्यांना इथं फ्लॅट दिलेले आहेत. ते जाऊ दे रे भाऊ, मध्ये बोलू. जो आहे नगर विकास खात्यात तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन त्यांच्याकडे रोख आहे का याचा? नाही, त्यांना माहित पण नसेल. त्यांना माहित पण नसेल, कारण का तेवढे ते हुशार आहेत. त्यांनी सांगितलं असेल हे असलं काही करू नका, हे सर्क्युलर आहे. मला वाटत नाही मुख्यमंत्र्याचा याच्यात इतकाही हात आहे. त्यांनी कागदपत्र तर मागितली असती ना, मला दाखवा. त्यांना माहिती आहे SRA काय आहे, क्लस्टर काय आहे, काय करता येईल, हे सगळं मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. असं काय नाही दरवेळेस मुख्यमंत्र्यांना. आजकालचे इतके प्रशासकीय अधिकारी हुशार झालेत, मंत्र्यांनाही अंधारात ठेवतात आणि काम वाजवतात. एक सब इंजिनियर कुलकर्णी, आणि तो आला पण नाही. पोलीस त्याला 10 फोन करत होते. कुलकर्णी, तो हिरानंदानीचा शिवाजी नावाचा शंकर का शिवाजी अर्जुन संजय पांडे, हे सगळे ऑपरेटिव्ह होते. तो संजय पांडे इथे नव्हता, तो ऑपरेटिव्ह नव्हता. तो अर्जुन नावाचा हे ते सगळे सांगत होते आम्हाला अर्जुननी ऑर्डर दिली, अर्जुननी ऑर्डर दिली, अर्जुननी ऑर्डर दिली. म्हटलं अर्जुन कोण आहे? हा महाभारतातला अर्जुन कोण? हे सगळं महाभारत घडत असताना अर्जुन कोण? आणि मग दुर्योधन कोण? हे सगळं विचारत होतो काल आम्ही. तर अर्जुन आलाच नाही. अर्जुन रथ घेऊन फरार. आणि मग ते चक्र हातात घेऊन फिरणारा कृष्ण कोण आहे? सगळे गुन्हा करणारा सांगा आम्हाला शासनाने. विधानसभा अध्यक्षांचं लेटर आहे, तुम्ही गांभीर्य बघताय? मला एवढी हे नाही. मला मी विधानसभा अध्यक्षांना पण दोष देणार नाही. त्यांना कोणीतरी पत्र दिलं असेल, अशा बैठका ते लावतात. पण ते इतके हुशार आहेत, ते लॉ केलेले आहेत. त्यांनी ह्याच्यात मला यादी दाखवा, पुरावे दाखवा, हे सगळं मागणी करायला पाहिजे. न्यायच द्यायचा ना आपल्याला. आमचं म्हणणं नाही की सगळे हे तोडा, कायदे तोडा आणि त्यांना देऊन टाका. नाही, मी असा अजिबात या विचारांचा नाही. पण जे काही कराल ऑन पेपर करा ना. एक तरी सर्वे दाखवा ना मला की तुम्ही नावासकट सर्वे केलाय, की झोपडी क्रमांक 1, झोपडी क्रमांक 2, काय जे काय असेल ते. तुम्हाला माहिती तरी द्या की या झोपड्यांमध्ये राहायचं कोण? कांबळे राहायचा, दुधाळे राहायचा, जोंधळे राहायचा, कोण राहायचा? पोलिसांनी मारहाण केलेली लोक कुठे आहेत? परवाला जी दगडफेक झाली त्यामध्ये भाजपचे लोक होते, त्यांनी सुरुवात केली आणि नंतर त्यांचं बघून आमचा आरोप आहे की जे बाउन्सर्स आतमध्ये घुसले होते त्यांनी दगडफेक केली. त्यांच्यावर आणि कारवाई व्हायला पाहिजे आरोप सगळीच चौकशी झाली पाहिजे. माझ्याकडे काय बॉडी म्हणजे पहलवानांचे फोटो पण आहेत माझ्याकडे. त्या बायका कशा पळाल्या हे सगळे होते ना तिथे. बायका घुसवल्या आतमध्ये तुम्ही अशा, म्हणजे कुठल्या तरी जिमलाच सुपारी दिलेली अशी वाटत होती. सगळे असे एवढे मोठ्या छाती भीती फुगून आलेले. महाराष्ट्र आहे, हे अशा पोकळबाड्यांनी बॉडीगार्डनी घाबरत नाही महाराष्ट्र कोणाला. 4 इंच छाती बाहेर आली म्हणजे तो काय भाई नाही होत. पॅटर्न बनवताना असं वाटायचं येतात पॅटर्न होतं. याबरोबर कोल कंपाऊंड मध्ये देखील महानगरपालिकेला कोर्टाने शेवटी दंड सुनावलेला आहे आणि कोल कंपाऊंड देखील अजून तक्रार हे इथे ह्याच्या बाजूला जो हे पाडले आहेत, काही इंडस्ट्रीज पाडल्यात मराठी माणसाच्याच. हायकोर्टाने सांगितलंय त्यांना बांधून द्या परत. मला आज सकाळीच फोन आलेला, बिचारा 3 महिने माझ्या मागे लागलेला. मी निवडणुकीच्या राजकारणात बिझी होतो म्हणून मी काय बोललो नाही. तो म्हणाला ह्याच्या बाजूलाच माझा करोडो रुपयाचा प्लॉट होता, तो आज उपाशी मेला, त्याला सगळे घरदार विकावं लागलं. हे पोलीस माहित नाही कोणाच्या सुपाऱ्या वाजवत असतात. पोलीस नाही, सॉरी, महानगरपालिका. हे आंबी नावाचे कोण आहेत ते तर महान आहेत, महान.
इंडस्ट्रीज पाडल्यात मराठी माणसाच्याच. हायकोर्टाने सांगितलंय त्यांना बांधून द्या परत. मला आज सकाळीच फोन आलेला, बिचारा 3 महिने माझ्या मागे लागलेला, मी या निवडणुकीच्या राजकारणात बिझी होतो म्हणून मी काय बोललो नाही. तो म्हणाला ह्याच्या बाजूलाच माझा करोडो रुपयाचा प्लॉट होता, तो आज उपाशी मेला, त्याला सगळे घरदार विकावं लागलं. हे पोलीस माहित नाही कोणाच्या सुपाऱ्या वाजवत असतात. पोलीस नाही, सॉरी, महानगरपालिका. हे आंबी नावाचे कोण आहेत ते तर महान आहेत, महान. म्हणजे ते मुंबई महानगरपालिकेपेक्षा महान महानगरपालिका केलं पाहिजे त्याचं. कायदा विधा काय नाहीच आम्हाला, पण जिथे काम करायचं नाही तिथे कायद्यावर नाही साहेब, कायदा नाही होऊ शकत. जिथे करायचं तिथे पुस्तक घाल फेक दे. जर मला कोणते बिरादर बिरादर ते जर माझ्याशी खोटे बोलले असतील की साहेब मला काय माहितीच नाही हो, असं झालं काय, मी चौकशी करतो. अरे तुम्हाला माहित नाही या झोनचे डीएमसी तुम्ही, हजारो कोटी रुपयांच्या प्लॉट रिकामा केला जातोय. प्रायव्हेट म्हणजे एकही वर्कर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा नव्हता, एकही अधिकारी नव्हता. आणि मला हे माहित नाही की पोलीस कमिशनरला कोणी सांगितलं की महानगरपालिकेचे कर्मचारी इंजर्ड झालेत. महानगरपालिकेचे कर्मचारी इंजर्ड झाले म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त पण इथे आले. म्हणजे मला खरंच बरं वाटलं की त्यांना आपल्या कर्मचाऱ्यांची एवढी काळजी आहे. पण खरं तर त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती की आपला एकतरी कर्मचारी इंजर्ड झालाय का. तुमचे कर्मचारीच काम करत नव्हते तर तुम्हाला कोणी सांगितलंय की तुमचे कर्मचारी इंजर्ड झाले. खोट्या बातम्या देणारा माणूस कोण, याचंही नाव सांगा आम्हाला. कारवाई होत आहे, परंतु आता 304 कुटुंब आहेत, 2 दिवसात म्हणजे कोकणात पाऊस दाखल झालाय, काही 2 दिवसात मुंबईमध्ये दाखल. त्या तर मुंबई महानगरपालिकेने घ्यावं आणि आम्हाला पत्रकारांनी पण मदत करावी. तुमच्या संपादकांनाही आमची विनंती आहे की बातमी लावून धरा की एवढं ठणठणीत सर्क्युलर असताना नलिनाक्षण. म्हणजे जेव्हा मी आमदार पण नव्हतो 98 साली त्याचं सर्क्युलर आहे. 2021 साली हेच मुख्यमंत्री जेव्हा अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर होते त्यांनी शिक्कामोर्तब केलंय. माझ्या अंदाजाने तेव्हा सेक्रेटरी करीर असतील, नितीन करीर, बरोबर ना. 2021 नितीन करीर असतील सेक्रेटरी. आणि कन्फर्म त्याच्यात लिहिलेलं ऑर्डर मध्ये की 2021 हे 18 जुलै 1998 आणि हे ऑर्डर काढली आहे July 1, 2021. The Maharashtra government, state urban department has told all local bodies, including the state, including BNSP, not to demolish unauthorized structures. जे काय आहे ते. This directive dated म्हणजे कोणालाच होमलेस करायचं नाही असं 2001 ला परत युडीने सर्क्युलर काढलं. नाही कसं काम होऊ देऊ, जीवाची बाजू लावू मी. तुम्ही पहिलं पुनर्वसनाचं काय करता ते सांगा. जर 2000च्या अगोदरचे एक जरी झोपडा असेल तर तुम्ही कसं काय तोडलात प्रोटेक्टेड असताना. त्या प्रोटेक्टेड घरामध्ये जर कोणी आदिवासी बुद्ध राहत असेल म्हणजे SC किंवा STचा माणूस राहत असेल तर लगेच कारवाई करा अॅट्रॉसिटीची, त्याला बेघर केला. मजाक मस्ती आहे काय. नाही मला कोणालाही अल्टिमेटम द्यायचं नाही. मला माणुसकीला आव्हान द्यायचं की तुम्हाला माणुसकी आहे की नाही हे दाखवा. मोठे मोठे अधिकारी आहेत ते कुठल्याही आमच्यासारख्या आमदारांना विचारून भीक घालतात. तो जमाना गेला की आमदारांना अधिकारी थोडे तरी आमदार बिमदार खिशात घेऊन फिरतात. सरकारच मुख्यमंत्री काय करतात हे बघण्यासारखं याच्यात. मुख्यमंत्र्यांच्या डिपार्टमेंटनी केलंय सगळं.
आणि मी अजून स्पष्ट सांगतो, मुख्यमंत्र्यांना याची काही कल्पना असेल असं मला वाटत नाही. पण एवढं मात्र खरं की 2-4 हजार कोटी रुपयाचा प्लॉट खाली केला जातो, याच्यात नेक्सस खूप मोठं असणार आहे. आणि एवढे वर्ष झाले हा प्लॉट त्यांच्या धनाढ्य बिल्डरच्या ताब्यात होता, त्यांनी ह्याच्या आधी इथे प्रवेश करण्याची हिंमत का दाखवली नाही, याचाही खुलासा व्हायला पाहिजे. हा प्लॉट कसा त्याच्या ताब्यात आला याचाही महसूल डिपार्टमेंटने चर्चा केली पाहिजे, त्याची कागदपत्र उघडे केली पाहिजे. या सगळ्याची चौकशी झाली. एक प्रश्न आहे. महाविकास आघाडीतला तो जाऊ द्या, पालिका पॉलिटिकल प्रश्न मला नको. गेल्या काही 3 वर्ष होत आली मुंबई महानगरपालिका अस्तित्वात नाहीये आणि वारंवार अशा पालिकेला हो, म्हणून तर महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत. आता इथे जर कोण नगरसेवक असता तो बिचारा धावत आला असता. याची कारणच ही आहेत की लोकल प्रतिनिधी नसला की डायरेक्ट सरकार आणि महानगरपालिकेचे आयुक्त असेच संबंध येतात. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट होऊ का नाही दिली आहे त्याचं कारण जे आहे की तो नेक्सस डायरेक्ट झालाय. कुठल्याही महानगरचं टेंडर, पालिकेचं टेंडर कोण काढणार? सरकार. कोणाला द्यायचं? सरकार. आता पावसाळा आहे, आता काय महानगरपालिकेची निवडणुका होणार नाहीत. सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या आचारसंहिता जाहीर होईल, लगेच ते होईल. त्याच्यानंतर 4-6 महिन्यांनी निवडणुका होतील, म्हणजे अजून 1 वर्ष काय निवडणुका होत नाही. महानगरपालिकेचं काय चालू आहे, कोणाचं काय चालू आहे, कोणाला काही माहित नाही. कमीत कमी बॉडी असली तर महासभेमध्ये आता समजा आज हे झालंय तर महासभेमध्ये प्रश्न तरी विचारले असते लोकांनी जाऊन, हे काय केलं, कोणी केलं, गोंधळ तरी घातला असता. आता मायबापच नाही आणि त्याच्यात ते सुसाट सुटलेत सगळे बिल्डर. थँक्यू.